झी 24 तास एक पाऊल पुढे। नांदेडमध्ये शिवसेनेच्या 2 गटात राडा झालाय। शहर प्रमुख निखिल लातूरकर यांच्या घराची तोडफोड करण्यात आली असून यात जिल्हा प्रमुख हेमंत पाटील यांच्यासह 3 जण जखमी झालेत। यात एका पोलिसाचा समावेश आहे। जिल्हा परिषद निवडणुकीच्या वादातून हा राडा झाल्याचं बोललं जात आहे। आपण पाहतोय नांदेडमधली ही घटना आहे। शिवसैनिकांमध्ये आपापसातच राडा झाला। यामध्ये शिवसैनिकांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा राग मनात ठेवून हा हल्ला केल्याचं बोललं जात आहे। यामध्ये शहर प्रमुख निखिल लातूरकर यांच्या घराची तोडफोड झाली आहे, तर जिल्हा प्रमुख हेमंत पाटील यांच्यासह 3 जण या हाणामारीत जखमी झालेत। यात एका पोलिसाचाही समावेश आहे। जिल्हा परिषद निवडणुकीच्या वादातून हा राडा झालाय। आपण अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी केशव घोणसे पाटील आपल्यासोबत आहेत। केशव, शिवसैनिकांमध्ये आपापसातच हा राडा झालाय, काय अधिक माहिती आहे? भूषण, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांपासून शिवसेनेमध्ये गटबाजी उफाळून आलेली होती। 2 गट वेगवेगळ्या पद्धतीने कार्यरत होते। एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू होते। पत्रकबाजी पण मोठ्या प्रमाणात केली जात होती। त्याचे पडसाद आज हाणामारीमध्ये उमटलेले आहेत। काल 2 गटामध्ये जिल्हा प्रमुख हेमंत पाटील आणि उपजिल्हा प्रमुख दिलीप ठाकूर यांच्यामध्ये काल बाचाबाचीचा प्रकार एका विवाह सोहळ्यात घडला होता। त्यानंतर आज आपसातील वाद मिटवायचे असं ठरवून नांदेडचे जे शहर प्रमुख आहेत शिवसेनेचे निखिल लातूरकर यांच्या घरी जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख आणि शहर प्रमुख अशा काही पदाधिकाऱ्यांची बैठक जमलेली होती। परंतु या बैठकीतच पुन्हा वादावादी झाली आणि त्यानंतर काही जणांनी येऊन शहर प्रमुख निखिल लातूरकर यांच्या घरावर हल्ला केला। त्यांच्या घराची तोडफोड केली आणि यावेळी झालेल्या मारहाणीमध्ये शिवसेनेचे जिल्हा केशव, आपण ही चर्चा करूया। आपण तुम्हाला थांबवतोय। यापूर्वी एक प्रतिक्रिया आपल्याकडे येते, ती आपण पाहूयात। जिल्हा प्रमुख आणि उपजिल्हा प्रमुख हेमंत पाटील आणि दिलीप ठाकूर हे कॉम्प्रोमाइजसाठी बैठकीला प्रकाश राठोड, प्रवीण जेठेवाड हे सगळेजण आम्ही बसलेलो होतो। बैठक चांगली शांततेत सगळी चालू होती आणि पक्ष वाढवा याच्यासाठी हे सगळेजण एकत्र यायचं हे सगळे विचार करून आज इथं कॉम्प्रोमाइजच्या मध्यस्थीची बैठक चालू होती। अचानक येऊन भांडण मारामारीचा प्रकार इथं घडला। माझ्या घरावर तुम्ही बघतात काच फोडलेलं आहे, सगळं झालेलं आहे आणि जे होऊ नये तो अतिशय घाणेरडा प्रकार मध्यस्थीच्या घरात घडावं हे अतिशय चुकीची गोष्ट आहे आणि हे व्हायला नव्हतं पाहिजे। दिलीप ठाकूरचे भाऊ आले होते आणि त्याचे काही मित्र होते। ते आल्यापासून हा गोंधळ सुरू झाला। कधीच घडलेलं नाही हे पहिल्यांदाच असं घडलेलं आहे। माझ्या आयुष्यात सुद्धा घडलेलं आहे, कोणत्याच याच्यात होऊ नये आणि पुन्हा अशी इच्छा म्हणजे पुन्हा असं कोणासोबतही होऊ नये। कारण की आपण जेव्हा मध्यस्थी करतो पक्षाच्या संदर्भात किंवा संघटनात्मक एखाद्या बाबीमध्ये करतो त्यावेळेला संयमाची भूमिका ठेवणं आवश्यक आहे। याच्यात कोणाची चूक आहे काय मला याच्यामध्ये खोलावर जायचं नाही, ते पक्षश्रेष्ठी बघतील, पण हे जे झालं ते अतिशय चुकीचं झालं। केशव, आपण प्रतिक्रिया ऐकली। एकूणच 2 गटांमध्ये हा राडा झालेला आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा राग मनात ठेवून हा राडा झालाय। कोण नेमका दोषी आहे या संदर्भात काय अधिक माहिती मिळू शकली आहे का? भूषण, शिवसेनेचे जे जिल्हा प्रमुख आहेत हेमंत पाटील हे विधानसभा निवडणुकीत उभे होते। अत्यंत थोड्या मताच्या फरकाने ते पराभूत झाले। त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नी एका गटातून उभ्या होत्या, परंतु त्याही अगदी थोड्या मताने पराभूत झाल्या आणि हा सर्व प्रकार जो आहे त्यांना पराभूत करण्याचा तो शिवसेनेतील एक गट त्यांच्या विरोधात असणारा गटच करतोय असा त्यांचा आरोप आहे। काँग्रेसची हातमिळवणी करून या गटाने आपल्या पराभवासाठी प्रयत्न केले असं हेमंत पाटील यांचा आरोप आहे। तर दुसरा गट हा ही जी बाब आहे त्या बाबतचं खंडन करतोय आणि आम्ही कुठल्याही प्रकारची गद्दारी केली नाही, आम्ही शिवसेनेसाठी काम करतोय, परंतु आम्हाला बदनाम केलं जातंय असं त्यांचं म्हणणं आहे। आणि हा आरोप प्रत्यारोप गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता, परंतु यामध्ये कुठल्याही वरिष्ठ पातळीवरून कुठल्याही नेत्यांनी ही गडबाजी रोखण्याचा किंवा नांदेड शहरातील आणि जिल्ह्यातील इतर नेत्यांनी ही गडबाजी रोखण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्याचाच पर्यावसन आज कुठेतरी अशा प्रकारे राड्यामध्ये झालेलं आहे। आणि काही वेळानंतर जिल्हा प्रमुख हेमंत पाटील आणि शिवसेनेचे जे खासदार आहेत हिंगोलीचे सुभाष वानखेडे हे पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्यात कदाचित केशव, एकूणच या संदर्भातल्या आणखीन बाबी या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट होतील। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। केशव घोणसे पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते। नांदेडमध्ये शिवसेनेच्या 2 गटात राडा झालाय आणि या राड्यामध्ये शहर प्रमुख निखिल लातूरकर यांच्या घराची तोडफोड झाली आहे, तर जिल्हा प्रमुख हेमंत पाटील यांच्यासह 3 जण जखमी झाले आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।